तर मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीमध्ये वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी मोठी झालेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इगतपुरीत पर्यटक वर्षा सहलींसाठी येतात। आज पर्यटकांना पावसानं सुखद अनुभव करून दिलाय। सकाळपासूनच इगतपुरी शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालंय। सिटी धुक्याचं शहर म्हणून इगतपुरी शहराची ओळख आहे आणि आता जर काही पावसाळा सुरू झाल्यानंतर इगतपुरी येथील जी उंचदरी आहे, या उंचदरीच्या परिसरात आपण बघू शकतात तर धुक्याचा आनंद घेण्यासाठी जे पर्यटक आहेत ते येथे मोठ्या प्रमाणावर जे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात येत नाही। प्रशासनाने येथील जी 36 पर्यटन स्थळ आहेत त्याच्यावर बंदी घातलेली आहे। आम्ही इथेच करडी कासारा एरियातलेच आहेत। कसं आहे, शनिवार रविवार म्हटलं तर निसर्गाबद्दल माणसाची आवड वाटते। पावसाळ्यात तर आपण फिरत असतो कुठं ना कुठं, तर शासनाने असं पर्यटन स्थळ बंद नाही केले पाहिजेत। प्रशासनाने जी बंदी घातली पर्यटन स्थळावर त्यांचं काय सांगा? बंदी नाही घालावी ऍक्च्युली, थोडा म्हणजे इकडे कोणीतरी उभा असला पाहिजे, कार्यकर्ता नाही तरी कोणी पोलिसाकडून अधिकारी उभा असला पाहिजे आणि काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे। थोडक्यात जर पाहिलं तर पर्यटकांचं असं म्हणणं आहे की आपणच स्वतः आपली थोड्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे। प्रशासनाने जी आपली माणसं आहेत ती या जागोजागी तैनात केली पाहिजेत। शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी।